Hello, hello. This is the My Artifact episode number 2134. आजची तारीख आहे 28 डिसेंबर 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9 वाजले. आ, आज ऍक्च्युली आज आज ऍक्च्युली सकाळी उठलो. येस. आणि सकाळी उठलो अँड देन आज सकाळी माझे आई वडील नागपूरला गेले. लग्न होतं आणि तर मला खूप फ्री टाइम भेटला. आणि आता कसं आहे की घरी कोणी नाही आहे, तर आपण टाइमपास करावा वगैरे वगैरे अशा सारख्या गोष्टी डोक्यामध्ये येऊन राहिल्या होत्या. वेल, तेव्हा मी स्वतःला विचारलं केलं की डूड, जर तुला टाइमपास करायचा असता तर तू जॉब करून टाइमपास केला असता. इवन आई वडिलांची रिस्पेक्ट भेटली असती, तू टाइमपासही केला असता. या जे की तू आताही करू शकते. सांग, तुला असं करायचं आहे का? जर असंच करायचं असेल तर मग यू जस्ट गो या अँड डू टाइमपास. असं काही फारसं काही हे नाही. इवन तुझा एक दिवस जरी वाया गेला ना तरी काही फारसा फरक पडणार नाही. येस. बट समजा तुला काही ना काहीतरी आहे आणि काही ना काहीतरी अचीव करायचं आहे, तर तुला प्रत्येक दिवस मोजावा लागतो, प्रत्येक दिवस काउंट करावं लागते. मेहनत हे छोट्या छोट्या गोष्टींनी एक मोठं गोष्ट बनत जाते. म्हणजे कसं आहे की तालाबमधलं पाणी हे पावसाच्या एका एका बिंदू बिंदू एका एका बूंदमुळे, एका एका वॉटर ड्रॉपलेट्समुळे एक पूर्ण तालाब किंवा लेक बनतो. त्याच्यामुळे कसं आहे की छोट्या छोट्या गोष्टी मॅटर असतात. आपण आपल्या कामावर इनपुट केलेला प्रत्येक मिनिट हे व्हॅल्युएबल असते. याची गरज, याची म्हणजे हे तुला माहित असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे खूप मोठं आहे. छोट्या छोट्या गोष्टीपासूनच मोठी गोष्ट बनत जाते. या समजा तू टाइमपास करत राहशील तर आजचा दिवस वाया होत जाईल. या आणि आय डू रेकग्नाइज दॅट. या तर मग मी कामावर बसलो आणि ऍक्च्युली काय झालं, थोडस काम केलं, 2 ब्लॉग बनवले आणि त्यानंतर आय वॉज रिअली टायर्ड, वेंट टू स्लीप. आणि आज मी झोपलो 1:30 वाजेपर्यंत. या म्हणजे वॉज लाईक दॅट की 10 वाजता झोपलो आणि 1:30 वाजता उठलो. आणि त्यानंतर मग मला तो वाटलं आता तर पूर्ण गेलं. या इवन माझी आंघोळ पण नाही झाली होती, जेवण पण नाही झालं होतं. मग मी आंघोळ केली, जेवण केलं. ओके. जेवण केल्यानंतर मी कामावर बसलो नाही. या बट आज मी असं काही शिकलो जे शायद मी लाईफ मध्ये कधी शिकलो नसेल. या काल मी डिसाईड केलं होतं आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये की मी इंग्लिशचे काही सेशन घेईल किंवा इंग्लिशची प्रॅक्टिस करण्यासाठी माझ्यापाशी काही क्वेश्चन्स आहे. ओके. ते क्वेश्चन्सचे आन्सर्स मी इंग्लिशमध्ये देईल, त्याला एलॉबरेट करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून काय होईल की माझी इंग्लिशची प्रॅक्टिस होईल. सो मला हा जो एक्सपेरिमेंट आहे ना, हा खूप फायद्याचा ठरला. ट्रस्ट मी. येस. आज मी ऍक्च्युली 1.5 घंटा कंटिन्यू इंग्लिश बोलत होतो आणि खूप सारे वर्ड्स आहे ना मला बनवावे नाही लागले, डोक्यात आपोआप येऊन राहिले होते. आणि हे फक्त झालं जस्ट लाईक, म्हणजे मला माहित आहे की मी गेल्या 3-4 दिवसा अगोदर मी आर्टिफॅक्ट एपिसोड इंग्लिश मध्ये रेकॉर्ड करायचो, तेव्हा आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करणे इज काइंड ऑफ बिट रिली डिफिकल्ट. सो मला असं वाटलं की आपण याचा एक वेगळा सेशन घ्यावा बा. तर आज मी तो एक्सपेरिमेंट करून बघितला आणि इट वॉज रिअली सक्सेसफुल. ट्रस्ट मी. येस. मी 1.5 घंटा, ट्रस्ट मी, 1.5 घंटा कंटिन्यू इंग्लिश मध्ये बोलत होतो. आणि त्याच्यानंतर मग मी खेळायला गेलो ना 5 वाजता, त्याच्यानंतरही कंटिन्यू करीब अर्धा-1 घंटा माझ्या मनामध्ये मी इंग्लिश मध्ये बोलून राहिलो होतो. आणि इट वॉज क्वाईट रिअली ब्युटिफुल बिकॉज ऑफ दॅट की खूप सारे वर्ड्स आहे ना ते डोक्यामध्ये येऊ होते आपोआप. आणि दॅट इज मोस्ट अमेझिंग थिंग्स हॅपन्स विथ मी. येस. जेव्हा आपण कोणती गोष्ट शिकतो तेव्हा नाही का एक हलकासा खुशी होते आपल्याला, एक डोक्यामध्ये एक समथिंग काहीतरी ऍसिड तयार होते, जेणेकरून आपल्याला एक ते फील करते की वी आर एन्जॉईंग धिस थिंग. ओके. सो त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं. या
समजा जर मी नाही का थोडासा टाइम वेस्ट केला असत, ऑब्विसली आय फील रिली रिग्रेट. या बट राईट नाव आता पहा, मी खेळून आल्यानंतरही मग मी नाही का स्वयंपाक वगैरे केला, आता जेवण झालं, आता फिरूनही राहिलो, तरी मला असा फारसा रिग्रेट नाही फील होऊन राहिला, जे की मी आज फक्त 2च ब्लॉग बनवले. या बट आज मी अशी प्रॅक्टिस केली जे की मी याच्या लाईफ मध्ये अशी अगोदर कधी प्रॅक्टिस केली नव्हती इंग्लिशची. आणि ज्याप्रमाणे मी फ्लुएंटली बोलून राहिलो होतो इंग्लिशमध्ये, आय वॉज प्राऊड माय सेल्फ. येस, की ट्रस्ट मी एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलू शकतो बा, हे मला आज रिअलाइज झालं. आणि या लिटरली मी रेकॉर्ड पण केला या इंग्लिश सेशन पार्ट 1 असं नाव आहे त्याचं, बघू शकता. इट वॉज रिअली गुड. या बट असं नाही म्हणतायत की इट वॉज रिअली ग्रेट. नो नो नो, म्हणजे एकदम, म्हणजे मला असं वाटते की धिस इज द फर्स्ट टाइम आय एम डुईंग, आणि एवढं चांगल्याने सेशन झालं, इतक्या चांगल्याने गोष्टी मी शिकलो, आणि इतक्या चांगल्याने मी गोष्टी इलॉबरेट केला. आय फील रिअली गुड, ट्रस्ट मी. येस, बट सांगू याचं इम्पॉर्टन्स काय, ह्याचं इम्पॉर्टन्स आहे की या गोष्टी आज चांगलं झालं आहे, दॅट इज ओके, बट हे तुला कंटिन्यू करायचं आहे. ओके, कारण कसं आहे की समज जर तुला असं वाटते की आपल्याला इंग्लिश तर येते, यस, मग आपण 1-2 दिवस सेशन घेतले आणि त्याच्यानंतर मग तू सेशनच नाही घेतले, तर मग काय होईल, मग होईल की आपण याच्यावर आपला थोडासा फोकस कमी होऊन जाईल. यस, आपल्याला इंग्लिश महत्वाची आहे डूड, आणि आपल्याला समोर जाऊन इंग्लिश बोलावंच लागेल, तर यासाठी तुला आज प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, तर कसं आहे की हे जे सेशन्स आहे याला कंटिन्यू होणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. मानून घे आज 1.5 घंटा झाला, उद्या ऍटलिस्ट अर्धा घंटा तरी. अर्धा घंटा का, आज मला एवढं एन्जॉय झालं, एन्जॉय फील झाला, ऑब्विसली उद्या मी पुन्हा 2 घंटे तर मस्त आरामात बोलेन. येस, आणि युजली कसं आहे की क्वेश्चन्सचे आन्सरच द्यायचे आहे, आणि हे क्वेश्चन्स पास्ट मध्ये झालेल्या गोष्टी सोबतच आहे. या म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग येते का, स्विमिंग फर्स्ट टाइम केला तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं वगैरे, ऑल दोज थिंग्स वगैरे. फर्स्ट फ्लाईट जेव्हा तुम्ही मिस केली होती तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं. सो ऑल दोज क्वेश्चन्सचे आन्सर देताना मला मजा पण येऊन राहिली होती. आय फील रिअली ग्रेट, आणि ऑल्सो मी इंग्लिशमध्ये पण बोलून राहिलो होतो. इट इज समथिंग रिअली अमेझिंग. येस, सो या काल मला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करताना खूप मजा येऊन राहिली होती. व्हाय, कारण नाही का काल मी कसं म्हणजे 3-4 दिवसा अगोदर, म्हणजे कालच्या आर्टिफॅक्टच्या एपिसोडच्या अगोदर मी इंग्लिशमध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत होतो. आय जेन्युअली वॉन्टेड टू स्पीक इन मराठी बिकॉज ऑफ दॅट की बट मी करू शकत नव्हतो बिकॉज ऑफ मी इंग्लिशमध्ये बोलून राहिलो होतो. बट काल मी कसं स्वतःला रिलीफ घेतला आणि मराठीमध्ये बोललो, आणि एवढा मस्त बोललो डूड काल, इतकं जबरदस्त बोललो, इट वॉज रिअली ग्रेट. पण आज कसं, आज इंटेन्सिटी थोडीशी कमी वाटत आहे आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये. आज असं वाटत आहे की हा चलो सब कुछ एकदम आसान से हो गया है या ओके, बट फील इनसाइड मी टेल्स मी दॅट की नाही आज थोडासा कम है वगैरे. म्हणजे कालची इंटेन्सिटी खूप जबरदस्त होती, आणि काल खूप सांगण्यालायक पण खूप सारे पॉइंट्स होते वगैरे, सो मेनी थिंग्स. येस, सो इट इज वेल. लिसन, हे बा, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करताना नाही का कोणत्या गोष्टीचं किती महत्व आहे हे डिपेंड करते की त्या दिवशी किंवा त्या साऱ्या गोष्टी आपण जेव्हा एलॉबरेट करतो तेव्हा काही ना काहीतरी इंटरेस्टिंग झालं पण पाहिजे होतं ना. जस्ट लाईक काल काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये सांगितलं की आम्ही रिसेप्शन मध्ये कशाप्रमाणे मजा केली, काय केलं, कशाप्रमाणे काम केलं, हळदीमध्ये काय केलं वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी झाल्या. या कारण परवाच्या दिवशी आम्ही या साऱ्या गोष्टी अटेंड केला. वी फील रिअली ग्रेट, फील्स रिअली अमेझिंग. खूप साऱ्या गोष्टी एकदम जबरदस्त झाल्या. या सो इट इज लाईक ही एक अशी एक अपॉर्च्युनिटी होती जे करून वर्षातून एकदा झाली. त्यामुळे नाही का हा टॉपिक होता तुला सांगायचा होता. सो इट इज रिअली कूल. या त्यामुळे कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड इतका जबरदस्त बनला. या आय नो की इंग्लिशमुळे पण अजून थोडसा म्हणजे कसं की इंग्लिश थोडस कमी होतं, त्यामुळे पण अजून त्याचा ऍडव्हान्टेज भेटला म्हणा. बट पॉइंट पण होते ना आपल्यापाशी खूप सारे सांगण्याला एक. सो या हे बघ, लिसन, आपल्याला नाही का आपल्याला अंडरस्टँड व्हावं लागेल की एखादी गोष्ट बिलकुल नॉर्मलशी आहे, काही अशी फारसी वगैरे नाही, बट आपल्याला ते चांगल्याने एलॉबरेट करता आला पाहिजे. जेव्हा ते लोक ऐकेल त्यांना असं फील व्हायला पाहिजे की हा समथिंग व्हॉट ही एक्सपिरियन्स दोज थिंग्स, आणि व्हॉट ही सेज
इट्स समथिंग लाईक रिअली मोर दॅन दॅट. म्हणजे की काही काही लोकांसोबत होते मात्र खूप छोटस, बट सांगते असं की अरे बापरे. आणि हे स्किल्स डेव्हलप करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या कारण कसं आहे की मानून घे एखादी पिक्चर आहे तो खूप नॉर्मल्स आहे, जस्ट लाईक वंडर वुमन. या पण एखादी बंदा आहे जो नाही का गोष्टीला एवढा चांगल्याने प्रेझेंट करतो की खूपच मस्त. या सो इट जस्ट लाईक तो बंदा त्याने वंडर वुमन बघितला आणि मित्रांसोबत ज्याप्रमाणे तो ब्रॅगिंग करून राहिला, एवढं म्हणून राहिला, डूड क्या फिल्म है यार, इतना जबरदस्त ऐसा ग्राफिक्स, वंडर वुमन वॉज रियली गुड, रियली वेल. तर यामुळे काय होते त्याची कम्युनिकेशन स्किल तर डेव्हलप होऊनच राहिली. पण दुसरी गोष्ट असं आहे की जे लोक त्याला ऐकून राहिले त्यांना असं वाटत आहे की हे फिल्म साला किती जबरदस्त आहे. त्यामुळे अनइंटेन्शनली नाही का त्या फिल्मचं प्रमोशन झालं. इट वॉज लाईक माउथ प्रमोशन. या आणि त्यामुळे लोक पाहायला चालले आहे. सो हे स्किल्स असणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. ऍज अ युट्यूब क्रिएटर यू नीड टू फेस द ऑडियन्स. या आणि ऑडियन्सला तुला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की तू ज्या प्लेसेसमध्ये व्हिजिट करत आहे ते प्लेसेस किती ग्रेट आहे का आहे, जे की बिलकुल नॉर्मलशी आहे. एखादी नॉर्मल व्यक्ती ती जाईन हा वगैरे, हा फारसं काही हे नाही वगैरे, बट यू नीड टू अंडरस्टँड देम, यू नीड टू फील देम की ये कितना जबरदस्त है. या इफ यू वॉन्ट टू व्हिजिट यू जस्ट नीड टू व्हिजिट ऑल दोज थिंग्स वगैरे. तुला तुझ्या ज्या गोष्टी आहे ना त्या अजून चांगल्याने रेप्रेझेंट करता आलं पाहिजे. अँड दॅट इज ऑल आय वॉन्ट इन द ट्रॅव्हल फिल्म मेकिंग, अँड दॅट्स वाय यू नीड टू लर्न दिस थिंग्स. या सो जर तू असं काही करत नाही ना खूप प्रॉब्लेम होईल तुला. सो यू नीड टू कीप डुईंग इट. ऑल्सो आज मी थोडंसं व्हेरीफाय केलं की होपिंग बग एक चॅनल आहे जे ट्रॅव्हल फिल्म मेकिंग करते. त्यानंतर आहे तानिया भाटिया, शी इज ऑल्सो ट्रॅव्हल फिल्म मेकर. सो तानिया भाटियाचे ऑलमोस्ट करीब 5.5 लाख सबस्क्रायबर्स आहे. आणि त्यानंतर हे होपिंग बग ऑलमोस्ट करीब 2-2.5 लाख सबस्क्रायबर्स आहे. ओके, ॲज कम्पेअर टू तानिया भाटियाचा जो चॅनल आहे ते 2017 पासून, 17 का 16 पासून आहे वाटते. आणि होपिंग बघ आहे ह्याचं 2018 पासून आहे वाटते. या मग मी कम्पेअर केलं टी सिरीज पासून. तर टी सिरीज इट वॉज लाईक द टॉप ऑफ द युट्यूब सबस्क्रायबर्स. येस, त्याचे सबस्क्रायबर्स रेट आहे ते युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वात हायेस्ट आहे. सो येस, बट टी सिरीज मध्ये प्रॉब्लेम अशी आहे, सॉरी टी सिरीज मध्ये याचा ऍडव्हान्टेज याच्यामुळे आहे की टी सिरीज हे एक कंपनी आहे. ओके, हे प्रोडक्शन हाऊस आहे, म्युझिक प्रोडक्शन हाऊस आहे. ओके, तर इट्स अ रिअली बिग म्युझिक प्रोडक्शन हाऊस. या इव्हन समजा युट्यूब पेक्षा पण अगोदर शायद टी सिरीजच होतं. या कारण मला माहिती आहे टी सिरीजचे ऑलमोस्ट करीब 19च्या काळामध्ये पण त्यांचे सॉंग्स आहेत. येस, सो ऑब्विसली टी सिरीज जे प्रोडक्शन आहे ते खूप पुराण आहे. ओके, आणि जेव्हा युट्यूब आलं ना, जसं युट्यूब आलं तसंच त्याची टी सिरीजची पण सुरुवात झाली. या म्हणजे तसंच त्यांनी त्यांचे व्हिडिओज आहे ना युट्यूबवर टाकणं सुरू केले. ओके, तर युट्यूब आलाय सिन्स 2006 पासून वगैरे आलाय. या म्हणजे आपल्या इंडियामध्ये 2006 पासून आला आहे. तर तेव्हापासून तो ऍक्टिव्ह आहे. ओके, टी सिरीज. आणि तेव्हापासून टी सिरीज वाले सगळे काही व्हिडिओज ते त्याच्यावर टाकत असतात. आता कसं आहे की टी सिरीज हे एक चॅनल नाही आहे ऍक्च्युली. या म्हणजे एक प्रोडक्शन हाऊस आहे जे फिल्मसाठी फिल्मसाठी सॉंग्स बनवते. तर युजली कसं आहे की समजा जर एखादी गाणं एखाद्या व्यक्तीला सर्च करायचं असेल, जस्ट लाईक तू मेरी अधुरी प्यास प्यास, हे गाणं आहे जे गजनी फिल्म मधलं गाणं आहे 2008 मधलं. या तर आपण या गोष्टीमुळे आपण लक्षात ठेवतो की हे गजनी फिल्म मधलं गाणं आहे, ना की आपण टी सिरीज चॅनलवरचं हे सॉन्ग आहे हे याच्यामुळे डिस्क्राईब नाही करत. या कारण टी सिरीज वरचं प्रत्येक सॉन्ग आहे ना ते रेप्रेझेंट करते आर्टिस्टला किंवा त्यांच्या फिल्मला, या साऱ्या गोष्टीला, ना की त्यांच्या चॅनलला. ओके, बट जे ब्रँडिंग जात आहे ते चॅनल थ्रू जात आहे, म्हणजे टी सिरीजचं आहे त्यामुळे. तर यामुळे टी सिरीजला एक फायदा पण आहे. या कारण मोस्ट ऑफ द पीपल इन द बॉलिवूड इंडस्ट्री प्रत्येक वीक मध्ये टी सिरीजचं एक ना एक गाणं वगैरे अपलोड होतेच. या आणि ऑब्विसली कसं आहे की बॉलिवूडचे मोस्ट ऑफ द सॉंग्स आहे ते टी सिरीज बनवतो. म्हणजे बॉलिवूडमध्ये खूप सारे आहे म्हणा प्रोडक्शन कंपनी, जस्ट लाईक झी म्युझिक आहे, त्यानंतर आहे
वाय आर एफ आहे, देन खूप सारे असे प्रोडक्शन हाऊस आहे. येस, बट मोस्टली टी सिरीज मेन आहे आणि खूप मोठं प्रोडक्शन हाऊस आहे. ओके, यांच्यापाशी खूप सारे आर्टिस्ट आहे, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट्स, त्यानंतर एक्सपिरियन्स म्युझिक डिरेक्टर्स आहे. इवन AR रहमान सुद्धा पण त्यांच्या ह्याच्यामध्ये पण काउंट होतात वगैरे वगैरे. सो त्यांची जी बॉडी आहे ती खूप मोठी आहे. इट वॉज रिअली बिग, रिअली ह्यूज. येस. सो आणि ऑल्सो इज दॅट की आपल्या इंडियाची पॉप्युलेशन बहुत जास्त आहे. ओके, ट्रस्ट मी. अनइंटेन्शनली आपण टी सिरीजला कधीच सबस्क्राईब नाही केलं, आपण फिजिकली कधीच सबस्क्राईब नाही केलं. यस, बट कसं आहे, आपण टी सिरीजचे गाणे खूपदा ऐकतो, आपल्याला माहित पण नाही. इट वॉज टू मच. या आता तू कोणतेही बॉलिवूडचं कोणतेही गाणं उचलून वाजव ना युट्यूबवर, ते गाणं मी मोस्ट प्रॉबेबली सांगतो 70% ते गाणं टी सिरीजचं राहील. या, आणि तू कधी सबस्क्राईबच नाही केलं तरी तुझ्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी लिहून येईन का यू आर सबस्क्राईबर टू द चॅनल. तर हे डिपेंड करते की तुम्ही ते गाणं किती वेळा बघत आहे आणि काय आहे, आणि तुम्हाला ते गाणं खूप आवडलं तर तुम्ही लाईक पण करता. इवन सम हाऊ मोस्ट ऑफ द गाणे जे टी सिरीज बनून राहिले, जे की आपल्याला आवडून राहिले आणि ते आपल्या प्लेलिस्ट मध्ये युट्यूबवर कंटिन्यू सुरू आहे, तर अनइंटेन्शनली आपण त्या युट्यूब चॅनलला, त्या टी सिरीज चॅनलला आपण सबस्क्राईब करूनच घेतो. हे अल्गोरिदम काम करते, आपण सबस्क्राईब नाही करत, हे अल्गोरिदम थ्रू आपण सबस्क्राईब करून देतो. या, हे व्हॉट इज अल्गोरिदम? या अल्गोरिदम इट्स युट्यूब अल्गोरिदम. युजली आज याच्याबद्दल जाणून घेतलं मी, थोडस एक्सप्लेन करतो व्हॉट इज युट्यूब अल्गोरिदम. युट्यूब अल्गोरिदम काय असते की तुम्ही कोणताही व्हिडिओ टाका युट्यूबवर. ओके, युट्यूब पहिले फर्स्ट ऑफ ऑल, युट्यूब हे काही चॅनल नाही आहे किंवा युट्यूब कोणतं स्ट्रीमिंग मीडिया नाही आहे. की स्ट्रीमिंग मीडिया म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये एखादी कंटिन्यू व्हिडिओ प्ले सुरू आहे, कंटिन्यू सुरू आहे. नो नो नो, याच्यामध्ये आपल्यापाशी कंट्रोल असतो का आपल्याला काय पाहायचं आहे. ओके, जस्ट लाईक युट्यूब. या म्हणजे समजा आपलं ट्रॅव्हल फिल्म मेकिंग पाहायचं आहे, तर आपण ट्रॅव्हल फिल्म मेकिंग सर्च करतो, क्लिक करतो, व्हिडिओ पाहतो. आपण जो कंटेंट आपल्याला पाहायचा आहे तो आपल्यावर डिपेंड असते. ओके, आणि हे रिलेटिव्ह असते, याला म्हणते एक रिलेटिव्ह एंटरटेनमेंट. लिनियर एंटरटेनमेंट म्हणजे काय असते की टीव्ही किंवा टेलिव्हिजन हे एक लिनियर एंटरटेनमेंट आहे. म्हणजे की टीव्हीवर जे काही आहे ते तुम्ही पाहू शकता. ओके, पण तुम्ही काही चेंज करू शकत नाही. इव्हन तुम्ही फक्त पॉज करू शकता, रेकॉर्ड करू शकता, काही काही थोडेसे स्मार्ट फीचर थ्रू. बट तुम्ही तुमच्या शोज वर काही डिस्टर्ब नाही करू शकत. जसा ब्रेक सुरू आहे तर ब्रेक आहे, फिल्म सुरू आहे, फिल्म सुरू आहे, यू जस्ट नीड टू वॉच ऑर गेट आउट. ओके, सो याला म्हणते लिनियर एंटरटेनमेंट. युट्यूब, नेटफ्लिक्स आणि त्यानंतर जेवढे OTT प्लॅटफॉर्म आहे हे सगळे रिलेटिव्ह अल्गोरिदमवर काम करते. आता अल्गोरिदम काय असते? ओके, म्हणजे कसं आहे की लिनियर एंटरटेनमेंट मध्ये नाही का, यांची एक सेटअप अल्गोरिदम असते. यांचा अल्गोरिदम नसतो एक स्ट्रेट लिनियर लाईन मध्ये असते. म्हणजे यांना माहित आहे की पुढल्या 24 घंट्यामध्ये प्रत्येक सेकंड मध्ये किंवा प्रत्येक क्लिप नंतर कोणती क्लिप येणार आहे, प्रत्येक क्लिप नंतर कोणती क्लिप येणार. म्हणजे हे ऍडव्हर्टाईज खतम झाल्यानंतर दुसरी कोणती ऍडव्हर्टाईज लागेल, नंतर हे सिरियल खतम झाल्यानंतर दुसरी कोणती सिरियल लागेल, नंतर हे फिल्म खतम झाल्यानंतर दुसरी कोणती फिल्म लागेल. सो हे याची एक सेटअप लिनियर लाईन असते. ओके, आणि हे डिसाइड करतात, हे म्हणजे कुठे कोणता ब्रेक येईल, कुठे कोणती ऍडव्हर्टाईज येईल, कोणत्या ऍडव्हर्टाईजचं कोणतं महत्व आहे, यांची एक मोठी बॉडी असते, एक ऍड एजन्सी असतो. ते डिसाइड करतात की आमचं इथे जे चॅनल म्हणजे सॉरी आमचं जे ऍड आहे ते दिवसातून करीब 200 100 किंवा 50-100 वेळा दाखवलं पाहिजे वगैरे. त्याचा टाइम झोन असं राहील, किती सेकंडसाठी राहील वगैरे वगैरे. प्रत्येक टाइम झोन स्लॉटसाठी वेगवेगळे प्राइजेस असतात. म्हणजे समजा जर तुमचं समजा एखादी ऍडव्हर्टाईज आहे, ते तुम्हाला पब्लिश करायचे आहे संध्याकाळी 7 ते रात्री 10च्या दरम्यान, तर जे प्राइजेस आहे ते थोडेसे हायर असतात. समजा तेच ऍडव्हर्टाईज तुम्ही दुपारी वगैरे पब्लिश करण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्याचे जे प्राइस आहे ते कमी असतात. वाय? कारण दुपारी लोक कमी बघतात टीव्ही, संध्याकाळी लोक जास्त टीव्ही बघतात. तर या हिशोबाने त्यांचे स्लॉट्स आहे त्याच्यावर पण प्राइजेसची व्हॅरी असते. इवन जे संध्याकाळचे जे शो असतात ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असते ऍज कम्पेअर टू दुपारचे शो असतात, ते थोडेसे लो बजेट असतात, कमी याचे असतात वगैरे. ओके, तर हे पूर्ण यांचं एक बॉडी असते जे मॅन्युअली डिसाइड करतात.
ते मॅन्युअली डिसाईड करतात की कुठे कोणता शो येईन का येईन वगैरे वगैरे. या इव्हन समहाव कधी कधी ऑटोमॅटिक पण असते, म्हणजे आपण एकदा ऑलरेडी सेटअप केलं की या मोमेंट मध्ये इथे हे राहील हे राहील हे राहील आणि हेच टाइम टेबल कंटिन्यू 3 दिवस चालायला पाहिजे. तर एकदा हा टाइम स्लॉट एकदम सेट केला की 3 दिवस तो कंटिन्यू चालत राहतो. ओके. तर लिनियर एंटरटेनमेंट मध्ये अशा प्रमाणे काम चालत असते. बट रिलेटिव्ह एंटरटेनमेंट मध्ये काम थोडं डिफरंट असते, कारण याच्यामध्ये मॅन्युअल वर्क बिलकुलच नसते. ह्याच्यामध्ये कम्प्लिटली रोबोटिक्स असते. ओके. कारण सांगू व्हाय. युट्यूबवर प्रत्येक मिनिटमध्ये 500 घंट्याचा डेटा अपलोड होतो. 500 आवर्सचा घंटा, 500 आवर्सचा जो कंटेंट आहे तो प्रति मिनिट अपलोड होतो. तर विचार कर, इट वॉज टू मच. या आणि एवढे सारे व्हिडिओ पाहणारे असे कोणी व्यक्ती नाही आहे, कारण पाहूच शकत नाही. येस, कारण असं समज जर आपण असं म्हणलं म्हणजे किती जण लागण, ट्रस्ट मी, इट वॉज टू मच. आणि असं होऊच शकत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की एखादा व्यक्ती एवढे सारे का पाहणार आहे, ही तो नाहीच पाहू शकत. ओके. दुसरी गोष्ट हे झाली युट्यूब. दुसरी गोष्ट आहे नेटफ्लिक्स किंवा OTT प्लॅटफॉर्म वगैरे. इथे पण बहुत सारा कंटेंट आहे, टू मच कंटेंट. तर या कंटेंट मध्ये कसं आहे, इथे थोडस मॅन्युअली काम होते. या म्हणजे कसं आहे की हा जो कंटेंट आहे हा थोडासा एकदम स्पेसिफिक कंटेंट असतो. म्हणजे एक फिल्म आहे ती हॉरर आहे की ऍक्शन आहे काय आहे, हे जे प्रोड्युसर आहे त्यांना विचारले जातात. मग तो प्रोड्युसर सांगतो की ही फिल्म हॉरर आहे. तर मग त्यानंतर काय करतात की हे नेटफ्लिक्स वाले जे OTT प्लॅटफॉर्म वाले ते बघतात, जज करतात, बिडिंग करतात आणि त्यानंतर मग ते फिल्म आहे ते विकत घेतात. ओके. त्यांचे पैसे प्रोड्युसरला दिले जातात आणि ती फिल्म त्यांच्या OTT प्लॅटफॉर्मवर पब्लिश होते. ओके. बट नेटफ्लिक्स किंवा अदर OTT प्लॅटफॉर्म मध्ये नाही का, अल्गोरिदम इतकं फारसं काम करत नाही. या म्हणजे करते म्हणा, बट नॉट टू मच. ज्याप्रमाणे युट्यूबचं अल्गोरिदम आहे ना, हे बहुत ही कॉम्प्लिकेटेड आणि बहुत ही अमेझिंग आहे ॲज कम्पेअर टू एनी अदर. ओके. व्हाय? बिकॉज YouTube इज काइंड ऑफ लाईक इथे 1.6 बिलियन्स पीपल आहे जे प्रति मिनिट लोक स्ट्रीम करतात. सो इट वॉज लाईक बहुत सारे लोक युट्यूब बघतात, बहुत सारे लोक. या सो ऑब्विसली इथे काय आहे की आता आपण समजा जर युट्यूब ओपन केला, आता युट्यूब अल्गोरिदम काय. ओके. फर्स्ट ऑफ ऑल युट्यूबला खूप सपोर्ट आहे. युट्यूबला सपोर्ट आहे गुगलचा, आणि दॅट इज द मोस्ट अमेझिंग सपोर्ट, बेस्ट सपोर्ट्स आहे. याच्या अगोदर युट्यूब गुगलचा पार्ट नव्हता. युट्यूब एक स्पेशल वेगळी साईट होती ज्याच्यावर लोक व्हिडिओ अपलोड करायचे. बट नंतर गुगलला माहित पडलं की युट्यूबची कॅपॅबिलिटी काय आहे, त्यामुळे गुगलनी युट्यूबला बाय केलं. येस. त्यामुळे आता गुगल हा युट्यूबचा पार्ट बनला आणि याच्यामुळे गुगलला तर फायदा झालाच, बट युट्यूबला पण गुगलचा खूप फायदा झाला. इवन मोस्ट. येस, बहुत जास्त. येस. त्याचमुळेच गुगलमुळेच युट्यूबचं अल्गोरिदम काम करते आणि त्याचमुळेच गुगलमुळेच एवढे सारे कंटेंट, जेवढे कंटेंट क्रिएटर आहे त्यांचा फायदा पण होत आहे या गुगलमुळे. नॉर्मल लोकांना याबद्दल फारसं माहित नाही, बट मी इथे थोडा सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. तुमच्या सेलफोन मध्ये मी रेअरली कधी तुम्ही डेटा कनेक्शन ऑफ करत असाल. मोस्टली तुमचं डेटा कनेक्शन नेहमीच ऑन राहते. काही काही जण असतात म्हणा ते थोडेसे ऑफ ठेवतात वगैरे, बट मोस्टली ऑनच राहते. बट जरी ऑफ झाले ना तरी फारसा फरक पडत नाही. आजकाल तुमच्यापाशी स्मार्टफोन आले आहे आणि हा स्मार्टफोन, याला स्मार्टफोन का म्हणलं जाते हे तुम्हाला माहित नाही, बट आज तुम्हाला सांगतो की तुमच्या स्मार्टफोनला स्मार्ट का म्हणलं जाते. तुमच्या स्मार्टफोन मध्ये आहे GPS, जे तुमची लोकेशन न विचारता गुगलला माहित पडतेच. म्हणजे गुगलला माहित असते का तुम्ही कुठे आहात का आहात. जर तुम्ही तुमचा GPS ऑफ करत असाल तरच तुम्ही कनेक्शन ड्रॉप होते आणि त्यानंतर तुमचं इंटरनेट कनेक्शन जर ऑफ आहे तेव्हा पण. बट इंटरनेटचा GPS सोबत फारसा रिलेटिव्ह नसतो. येस वगैरे. बट काही काही मध्ये, काही काही ऍप्स मध्ये वगैरे
जीपीएस इम्पॉर्टंट असते, काही काही ऍप्स मध्ये जीपीएस इम्पॉर्टंट नसते, जर तुम्ही इंटरनेटचा वापर करताय नाही करताय वगैरे वडेवर. या सांगण्याचा उद्देश हा आहे की तुमच्या मोबाईलमध्ये जीपीएस पण असते जो नेहमी ऑन असतो. ओके. इंटरनेट पण आहे, मोस्टली लोक ऑनच ठेवतात. ओके. आता मी फक्त एक सेलफोनची गोष्ट नाही करत आहे, मी करत आहे एका सिटीमध्ये करीब 1,000 सेलफोन आहे. मी राऊंड फिगर घेत आहे. ओके. एक सिटी किंवा एखाद्या एरियामध्ये 1,000 सेलफोन आहे. ओके. तर गुगल काय करतो, समजा जर 1,000 लोक, म्हणजे मी जिथे राहतो विक्रमशिला वाडामध्ये, या विक्रमशिला वाडामध्ये 1,000 लोक राहत आहेत. ओके. ते त्यांच्या घरी वगैरे राहत आहे. तर काय आहे की लोक ऑफिसमध्ये जातात, ऑफिसमधून घरी येतात, लोकांपाशी फोन असतो, मोबाईल फोन असतो. तर गुगलची जे जीपीएस आहे ते तुमची ऍक्टिव्हिटी ट्रॅक करतात. ओके. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये गेले आले, गेले आले, तुमचा जो रुटीन आहे तो मोस्टली सेमच आहे. तर गुगलला कळते का ही वॉज रिली नॉर्मल काय. ओके. तर मग आता काय होते की आता गुगलला माहित पडलं की तुम्ही रिली नॉर्मल गाय आहात, आणि त्यानंतर तुम्ही जिथे काम करत आहे तिथे पण ट्रेसिंग होते. म्हणजे म्हणजे की तुमच्यासोबत काम करणारे लोक, त्यांच्यापाशी पण सेलफोन आहे. ओके. त्यांच्यापाशी पण जीपीएस आहे, तर ते कनेक्ट करतात. ओके. आता कसं आहे की आपण जेव्हा ऑफिसमध्ये जातो तर सम हाऊ आपण फेसबुक ओपन करतो किंवा काही ना काहीतरी ओपन करतो, किंवा गुगल पाशी इनबिल्ट ऑलरेडी असते की तुम्ही कुठे आहात. ओके. जस्ट लाईक आता मी टीसीएस मध्ये गेलो. ओके. टीसीएस मध्ये काम करतो, तर गुगलला ऑलरेडी माहित पडलं की हा बंदा रोज टीसीएस मध्ये जातो, म्हणजे हा टीसीएस मध्ये काम करतो, म्हणजे याला कोडिंगचं काम माहित आहे. म्हणजे जेव्हा आता याचा मिनिंग काय होतो की जेव्हा समथिंग याचा जो इंटरेस्ट आहे तो लिटिल बिट ऑफ कोडिंग असेलच. या तर मग काय करतो की युट्यूब मध्ये जेव्हा हा बंदा सर्च करतो ना, किंवा युट्यूबच्या जेव्हा तो स्क्रॉल करतो ना की कोणते व्हिडिओ पाहावे, तर त्याच्यामध्ये त्याला नाही का त्याच्या कोडिंग रिलेटेड व्हिडिओ दिसतात. ओके. कोडिंग रिलेटेड म्हणजे समथिंग काही ना काहीतरी एका व्यक्तीने कोडिंग केलं आहे, तर त्यांनी कसं केलं आहे, काय केलं, याच्याबद्दल एक व्हिडिओ असतो. त्याला क्युरिओसिटी असते, कारण कारण नाही का तो कोडिंग करतो नेहमी, आणि जे काही तो बघून, जे काही त्या थंबनेल मध्ये लिहून आहे ते रिलेट विथ द कोडिंग आहे, त्याच्या इंटरेस्टचं आहे. तर तो बंदा काय करतो, त्या व्हिडिओवर क्लिक करतो आणि बघतो. आता विचार कर, तो व्हिडिओ त्याच्या युट्यूबवर कसा काय आला, त्यांनी तर सर्च नाही केलं, बट कसा काय आला. हे तुमच्यासोबत पण होते बरं, ट्रस्ट मी, पण तुम्ही याच्यावर कधी लक्ष देत नाही. हे तुमच्या सोबत पण होते, पण तुम्हाला माहित नसते. याला म्हणते युट्यूब अल्गोरिदम. आणि हे फक्त एका व्यक्तीसोबत एकदाच सांगितलं, जे की हे एका व्यक्तीसोबत ऑलमोस्ट करीब 15 ते 20 वेळा होते, जे न कळत त्याच्यासोबत होते. इवन जर आता मी माझ्या युट्यूबवर जातो आणि मी जज करतो की हे व्हिडिओ माझ्या ह्याच्यावर कसं काय आलं. ओके. राईट नाव मी आता युट्यूब ओपन करत आहे, लोड होत आहे. ओके. तर पहिले सिकिन आलाय, सिकिन ऍप, कारण युजली मी जे मोटिवेशनल व्हिडिओज बघत आहे ते सिकिन वर बघत आहे, तर ऑब्विसली यस. त्याच्यानंतर आहे, हे आहे ओनली देसी. यस, हे एक चॅनल आहे जे मी आज सकाळी एक व्हिडिओ बघितला होता आणि मला तो व्हिडिओ आवडला, त्यानंतर मी या व्हिडिओचं चॅनल सबस्क्राईब केला. तर आज संध्याकाळी मला याचा एक व्हिडिओ आला रेफरन्स मध्ये. ओके. त्यानंतर होपिंग बग. येस, होपिंग बग हे एक ट्रॅव्हल फिल्म मेकर आहे. ओके. त्याचा पण व्हिडिओ आला, जे की मी याच्या अगोदर बघत होतो. असा कोणता व्हिडिओ आहे जो याच्या अगोदर तू कधी बघितला नाही आणि जे बिलकुल अचानकपणे आला आहे. ओके. तर मी बघून राहिलो आहे. ओके. हे बघ, अँटन इलुस्टिक समर फिलिंग म्युझिक व्हिडिओ. मी हे पहिल्यांदाच ऐकत आहे आणि मला याच्याबद्दल काहीच माहित नाही. मला हे गाणं पण नाही माहित, नाही आर्टिस्ट माहित, मी याच्याबद्दल कधीच सर्च नाही केलं, तरी हे माझ्या ह्याच्यावर कसं काय आलं. आणि मला याच्या नावावरून असं वाटते की हे बहुतेक इटालियन म्युझिक आहे, जे की मी इटालियन म्युझिक कधीच ऐकत नाही.
तर व्हाय हे गाणं माझ्याच्यावर कसं काय आलं, या दॅट इज बिकॉज ऑफ दॅट की गेले 15 किंवा 20 दिवसा अगोदर मी खूप सारे हॉलिवूड म्युझिक ऐकून राहिलो होतो. ओके, इवन इंटरनॅशनल असेच रॅन्डम गाणे ऐकून राहिलो होतो. तर त्याचे रेकमेंडेशन आले मला इथे की मे बी तुम्ही हे पण व्हिडिओ बघा. म्हणजे काय होते, एक प्रकारे अल्गोरिदम वर्क करत आहे. अजून पण आहे खूप सारे. द नॉलेज, यस, ऍक्च्युली हे चॅनल मी 2 वर्ष अगोदर खूप बघत होते याचे व्हिडिओ. इतक्यात म्हणजे केल्यानंतर त्याच्यानंतर मग मी कधीच व्हिडिओ बघितले नाही. आज मला याचे व्हिडिओ दिसून लागले. ओके, या त्याच्यानंतर आहे सेम असे हे बा आता योगी बाबा. ओके, योगी बाबा म्हणजे काय आहे की याच्या अगोदर मी जे ओनली देसी आहे ना, हे जे चॅनल आहे हे एखाद्या मूवीला रिव्ह्यू करते फनी वेनी. ओके, तर त्याच कॅटेगरी मधलं चॅनल आहे हे. त्याचं नाव आहे योगी बाबा. ओके, आता याचे पण रेकमेंडेशन आले जे की मला माहितच नव्हतं. या मी हे कधी सर्च केलं नाही, काही नाही, तरी याचे मला रेकमेंडेशन आलं. वाय? हे युट्यूबचं अल्गोरिदम काम करते. आता तू असं म्हणत आहे की हे व्हिडिओ मे बी लेटेस्ट असेल. नो 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 डूड. सो जर मी क्लिक करतो ना, तर सांगू हे व्हिडिओ केव्हाचा आहे. हा जो व्हिडिओ आहे हे जे व्हिडिओ आहे ना, हे 1 मंथ, 1 महिना अगोदरचा आहे. ओके, हे योगी बाबा हे जे व्हिडिओ मला रेकमेंड केला आहे ना, हे 1 महिन्या अगोदरचं आहे. हे लेटेस्ट बिलकुल नाही आहे. ओके, सेम इथे ओनली देसी, त्यानंतर आहे हे क्रेझी साऊंड, त्यानंतर हे तानिया हिचा पण एक व्हिडिओ आला. ओके, त्यानंतर फॅक्टेज. ओके, जे की मी खूप अगोदर बघत होतो. गोप्रो, यस, गोप्रो बद्दल पण रेकमेंडेशन आले. आणि त्यानंतर मोटिवेशनल व्हिडिओ बद्दल पण त्याचे पण रेकमेंडेशन आले. जे ज्या कॅटेगरीचे आपण पाहतो तर त्या कॅटेगरीला अजून जास्त एक्सपांड करण्यासाठी त्याचे पण काही व्हिडिओज वगैरे आले आपल्यामध्ये वगैरे. सो याप्रमाणे युट्यूब अल्गोरिदम काम करते. ओके, सो इट वॉज रियली बिग थिंग. ट्रस्ट मी, बहुत ही मोठं अल्गोरिदम आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे की जो व्ह्युअर्स आहे त्याला नेहमी त्याच्या इंटरेस्टच्या गोष्टी भेटते. म्हणजे की जर मी फिल्म मेकिंग आहे तर फिल्म मेकिंगचे व्हिडिओ भेटतात. ज्या व्यक्तीचा इंटरेस्ट, आणि ऑल्सो जे पण तुम्ही सर्च करता युट्यूब कीवर्डवर, तुम्ही जे काही सर्च करता ना ते पण मॅटर असते बरं. त्याचं पण कुठे ना कुठे एक्सेल शीट बनते की माहीत पडते की या बंद्यांनी या प्रकारचे सर्च केले आहे युट्यूबवर, तर त्याचे पण रेकमेंडेशन कधी कधी येतात. ओके, सो इट वॉज रिअली बिग. याच्या अगोदर मी म्हणलं होतं की गुगल कसा काय मदत करतो युट्यूब मध्ये. हाऊ इज दिस थिंग. फर्स्ट ऑफ ऑल एक रिझन सांगितलं की गुगलची जे GPS सर्व्हिस आहे, म्हणजे गुगल मॅप्स, जे की मदत करते युट्यूबला की बंदा कुठे आहे आणि काय आहे. त्यानंतर समजा जर एखादा व्यक्ती आहे जो युट्यूब फारसं बघत नसेल, ओके, तर आणि पण अचानक त्यांनी युट्यूब ओपन केलं, याच्या अगोदर त्यांनी युट्यूब कधी ओपनच केलं नाही, तर कसं आहे की त्याला जे रेकमेंडेशन येतात, त्यांनी लॉग इन वगैरे केलं युट्यूबवर, त्याच्यानंतर त्यांनी जे रेकमेंडेशन येतात ते रेकमेंडेशन आसपास अराउंड असलेल्या गोष्टीच्या रिलेट असतात. म्हणजे की तो TCS मध्ये काम करतो तर कोडिंग रिलेटेड काही व्हिडिओज असतात. इवन समहाऊ तुम्ही जिथे ट्रॅव्हल करता किंवा असं जर लोकलनी ट्रॅव्हल करता तर रेल्वे बद्दल काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन असते, एखादी गाणं असते, समथिंग लाईक दॅट, जे तुम्ही आवडता वगैरे, अशा प्रमाणे असते. ओके, हे झालं पहिली. दुसरं, युट्यूबचं अल्गोरिदम युट्यूबचं अल्गोरिदम हे गुगलची कशाप्रमाणे मदत घेते, आपण याच्याबद्दल बोलत आहे. तर माझ्यासोबत एक गोष्ट झाली होती जे काफी वियर्ड, बट इट वॉज हॅपन्स टू मी. माझ्या सराउंडिंग मध्ये असलेले जे मित्र आहे, म्हणजे वैभव, बादल, पिंटी, वनमॅन वगैरे, इवन प्रशिक, सगळे, विशाल वगैरे, हे सगळे लोक नाही का हे बघतात. त्या चॅनलचं नाव आहे ध्रुव राठी. ओके, मी बिलकुल बघत नाही. इवन आय डोंट वॉन्ट, मी बघतच नाही.
तरीही माझ्या याच्यावर त्याचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब आहे, जे की मी त्याचा एकही व्हिडिओ बघितला नाही, तरी कसं काय सबस्क्राईब झालं? मला तर बिलकुलच माहित नाही की मी याचे व्हिडिओ कधी सबस्क्राईब केले म्हणून. आणि माझ्या याच्यामध्ये सबस्क्राईब आहे. हाऊ इज दिस थिंग हॅपन? हे कसं काय होत आहे? हे अशामुळे होत आहे किंवा तुझा कारण कसं होत आहे की तुझ्या सराउंडिंग मध्ये लोक, त्यांचा नंबर तुझ्या मोबाईल मध्ये आहे. ओके, तर ऑब्विसली काय होतात की गुगल फाइंड आउट करतो की याचे जे क्लोज, म्हणजे मी मोस्ट ऑफ द टाइम मी माझ्या मित्रांसोबत स्पेंड करतो, तर ऑब्विसली काय होते की गुगलला माहित आहे की हे जे लोक आहे ना हे खूप जास्त क्लोज आहे. आता गुगलला कसं काय माहित पडते? बिकॉज ऑफ दॅट की मी रोज संध्याकाळी खेळायला जातोच. ओके, ऑब्विसली आम्ही सगळेजण स्मार्टफोन घेऊनच येतो आपापले, तर त्यामुळे गुगल एक प्रकारे जीपीएस सर्व्हिस थ्रू मदत घेते की हा, हे लोक या मोमेंट मध्ये म्हणजे संध्याकाळी इथे खेळायला येतात आणि आल्यानंतर खेळायला येतात. ओके, तर त्यामुळे काय होते की, आणि हे कसं आहे कंटिन्यू होत आहे ना, म्हणजे मी कंटिन्यू म्हणजे गेल्या वर्षभरापासून रोज खेळायला जात आहे, तर गुगल फाइंड आउट करत आहे की नो, हा बंदा कसा आहे की रोज इथे खेळायला येतो याच्या मित्रासोबत, सो दोज पीपल आर रिअली इम्पॉर्टंट फॉर हिम. राईट. ऑल्सो हे सगळे लोक आहे हे ध्रुव राठीला फॉलो करतात, तर यामुळे काय होते की गुगलला असं वाटते की हे सगळे लोक या ध्रुव राठीला फॉलो करतात, मे बी हा पण व्यक्ती या ध्रुव राठीला फॉलो करत असेल, तर मग इथे अल्गोरिदम काम करते. हा चलो, हा ओके, तर मग गुगलला माहित, सॉरी या अल्गोरिदमला माहित पडते की नाही, आता या बंद्याचा जो इंटरेस्ट आहे तो या सगळ्यांसोबत मी मॅचअप झाला असेल, तर त्यामुळे काय करतात की गुगलला माहित पडते की या व्यक्तीला म्हणजे मला ध्रुव राठीला सबस्क्राईब करून द्यायचं युट्यूबवर, तर तो जे इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन युट्यूबला पाठवतो, युट्यूब माझ्या प्रोफाईलवर जातो, ऑटोमॅटिकली ऑटो सबस्क्राईब होऊन जाते त्याच्या चॅनल, जे की मी बिलकुल पाहत नाही. इवन आय डिडंट वॉच अ सिंगल व्हिडिओ ऍट ऑल, तरी माझ्या याच्यात सबस्क्राईब आहे ते. तर अशा प्रमाणे युट्यूब अल्गोरिदम काम करते. तुला खूप जास्त भीती वाटत नाही? यस, म्हणजे माझं एंटरटेनमेंट आहे हे एका स्टुपिड बॉट किंवा स्टुपिड रोबोट, कारण अल्गोरिदम हे कोण डिसाईड करते? ही अल्गोरिदम हे एक रोबोट आहे जो तो डिसाईड करून राहिला आहे की कोणकोणता व्हिडिओ पाहावं, कोणकोणता इंटरेस्टचा व्हिडिओ पाहावं. राईट. तर हे चांगलं आहे का वाईट आहे? येस, इट इज, आय एम नॉट रिअली शुअर. या म्हणजे समटाइम्स कधी कधी खूप चांगले रिझल्ट पण दाखवतात, समटाइम्स फील्स रिली, म्हणजे जेव्हा माहित पडते तेव्हा खूप जास्त वाईट वाटते. या हे हे जे युट्यूबचं जे अल्गोरिदम आहे हे एक मशीन थ्रू आपल्याला माहित पडत आहे. तर मला असं वाटते की आपण आपल्या जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण खूप जास्त जवळ येऊन राहिला. मला माहित नाही की हे खूप चांगलं आहे किंवा खूप जास्त वाईट आहे की वाईट होईल, लाईक टर्मिनेटर सारखी सिच्युएशन होऊ शकते वगैरे, आय डोंट नो. इट इज ऑल डिपेंड्स ऑन द फ्युचर वगैरे वगैरे, आय एम नॉट रिअली शुअर. बट मी एक व्ह्युअर आहे आणि मला माझ्या गरजा युट्यूबवर होऊन पूर्ण होत आहे. म्हणजे युट्यूबवरून मला जे काही इन्फॉर्मेशन आहे ते मला खूप चांगल्याने भेटून राहिली आहे. माझे जेवढे काही सॅटिस्फॅक्शन आहे रिलेट विथ द हाऊ शुड आय वॉच माय व्हिडिओज वगैरे, या साऱ्या गोष्टी या युट्यूब थ्रू कम्प्लीट होऊन राहिल्या. तर आय एम गुड. येस, बट ऍज अ नीड टू फ्युचर, नीड टू अंडरस्टँड, व्हॉट डू यू ऍडवाइस की हे आपण अल्गोरिदम स्टॉप करू शकत नाही आणि इथे कोण ना कोणीतरी एक प्रकारे मशीनच पाहिजे. ह्युमन थ्रू या साऱ्या गोष्टी होऊच शकत नाही, कारण समजा तू विचार केला की 500 घंटे 500 जो कंटेंट आहे तो एक व्यक्ती पाहिल आणि तो डिसाईड करेल आणि तो म्हणेल की हा व्हिडिओ इथे जाईल तिथे जाईल. इट इज नॉट, पाहूच शकत नाही. एक व्यक्ती कोणाकडे पाहू शकत नाही. इव्हन समज जर एखादी खूप सारे मल्टिपल लोक जरी घेतले तरी किती लोक घेशील? 10, 15, 20, 25, 30, 40, 100 लोक घेशील तरी नाही होईल, कारण इथे इतका सारा कंटेंट आहे डूड की तू पाहूच शकत नाही. 100 लोकांमध्ये पण पाहू शकत नाही. या साऱ्या हे जे व्हिडिओज आहे ना हे बिलियन्स ऑफ लोक जेव्हा पाहतील तेव्हाच त्यांना माहित पडेल. ओके,
आता समज जर आपण हेच विचार केला इन्स्टेड ऑफ बॉट, आपण समज जर आपण लोकांनाच हेच काम दिलं तर म्हणजे लोक व्हिडिओ पाहतील, लोक व्हिडिओ जज करतील आणि ते कॅटेगराईज करतील. लोकांना इतका वेळ नाही आहे की ते तुमचा व्हिडिओ पाहतील, कॅटेगराईज करतील वगैरे. नो 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 नो, इट वॉज नॉट. या हे जे काम आहे हे युट्यूबलाच करावं लागत आहे. तो ऑब्विसली इथे एका मशीनचीच मदत घ्यावी लागेल ना यांना. तर यासाठी यांना अल्गोरिदम सुरू ठेवावंच लागेल. इट इज नॉट अन ऑप्शन. ओके, बरं हे झालं दुसरी. पण अजून एक गोष्ट आहे जे मला थोडीशी आहे. ऍज अ क्रिएटर युट्यूब अल्गोरिदम तुमच्या ऍज अ क्रिएटर म्हणजे कसं आहे की मी समजले की युट्यूब क्रिएटर आहे, तर माझी पूर्ण लाईफ डिपेंड आहे युट्यूबवर. ओके, युट्यूब आहे, युट्यूबच्या अल्गोरिदमवर. तर मला माहित असायला पाहिजे की युट्यूबचं अल्गोरिदम कशाप्रमाणे काम करते, कारण इट विल बी अफेक्ट ऑन माय बिझनेस टू. सो आय नीड टू अंडरस्टँड हाऊ डज युट्यूब अल्गोरिदम वर्क. तर ऍज अ क्रिएटर साठी युट्यूब अल्गोरिदम कशाप्रमाणे काम करते. ऍज अ क्रिएटर साठी युट्यूब अल्गोरिदम सेम काम करते ऍज कम्पेअर टू ऍज अ ह्युमन. येस, किंवा इवन समहाऊ ऍज अ क्रिएटर साठी नाही का, इट वॉज रिअली गुड प्लॅटफॉर्म आहे. येस, कारण तो म्हणजे कसं आहे की ऍज अ ह्युमन तो डिसाइड करेल की जस्टिन बिबर इट्स रिअली मच बेटर दॅन श्रेयस लोकर. या कारण ऑब्विसली श्रेयस लोकर इज अ लाईक अ लोकल आर्टिस्ट आहे, जस्टिन बिबर इज इंटरनॅशनल आर्टिस्ट आहे. ओके, सो या बट ऍज अ मशीन साठी त्याला फारसा फरक कळत नाही. या त्याच्यासाठी एक जस्टिन बिबर एक आर्टिस्ट आहे, श्रेयस लोकर पण एक आर्टिस्ट आहे. मग जस्टिन बिबरची एवढे सबस्क्रायबर्स का आहे, बिकॉज ऑफ दॅट ही जस्टिन बिबरला खूप सारे लोक फॉलो करतात, त्याचा कंटेंट आहे, त्याचे खूप सारे लोक व्हिडिओ बघतात, लाईक करतात, कमेंट करतात वगैरे वगैरे. श्रेयस लोकेचे समज त्यांनी समज जर अशाप्रमाणे करतो म्हणलं ना, त्याला पण सेम करावं लागेल. त्यांना पण त्याचे व्हिडिओ खूप सारे बनवावं लागेल, अपलोड करावं लागेल, एंगेजमेंट वाढवावं लागेल प्रत्येक लोकांसोबत, लाईक डिसलाईक व्ह्यूज वगैरे. त्यानंतर तो पण ग्रो होईल. युट्यूबवर ग्रो होण्यासाठी इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्ही तुमच्या ऑडियन्स सोबत कशाप्रमाणे एंगेज आहात, हेच इम्पॉर्टंट आहे. ओके, तुमचे व्हिडिओ हप्त्यामध्ये कितीदा येतात, किती वॉच टाइम आहे, किती लोक लाईक करतात, कोणत्या कॅटेगरीचे लोक तुम्हाला लाईक करतात, कोणत्या कॅटेगरीचे लोक तुमचे व्हिडिओ बघतात, याच्यावरून तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. ओके, आणि मी असं बिलकुलच म्हणत नाही की युट्यूब क्रिएटरसाठी युट्यूब अल्गोरिदम इज रिअली रॉंग. नो नो नो, युट्यूब अल्गोरिदम बहुत चांगल्याने काम करतात ऍज अ व्ह्युअर साठी, ऍज अ कंटेंट क्रिएटर साठी. ओके, मी याच्याबद्दल बिलकुल रॉंग नाही आहे. थोडीशी भीती वाटत आहे बिकॉज ऑफ दॅट की आपले जेवढे काही चॉईसेस आहे ते डिपेंड करते एखाद्या मशीनवर किंवा मशीनच्या बघण्यावर किंवा मशीनच्या ह्याच्यावर. मला विश्वास म्हणजे इट वॉज लाईक दॅट की एक मशीन, या ऑब्विसली म्हणजे मी विचार पण केला की ऍज अ ह्युमन याप्रमाणे काम का नाही करू शकत. नो, ह्युमन काम नाहीच करू शकत. या इथे आपल्याला एका मशीनचीच गरज असते. सो युट्यूब अल्गोरिदम वर्क्स रिली फाईन, वर्क्स रिली ग्रेट. येस, ऍज अ कंटेंट क्रिएटर साठी, ऍज अ युट्यूबर साठी, ऍज अ व्ह्युअर साठी. यस, भीती वाटतेच. येस, बट कसं आहे की समोर जे वर्ल्ड आहे आपल्या समोर ते अजून खूप मोठं आहे. ओके, आणि खूप साऱ्या गोष्टी होणार आहे, इवन टेक्निकल टर्म मध्ये आणि सो मेनी थिंग्स. येस, त्यावेळेस पण अशाप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अशाप्रमाणे अल्गोरिदम काम करेल जेणेकरून लोकांना एक प्रकारे मॅन्युप्युलेट करण्याचं काम सुद्धा पण अल्गोरिदम करू शकते. या मी सेम एक्झाम्पल घेतो, चायनीज मधलं जे युट्यूबचं जे सिमिलर ऍप आहे त्याचं नाव आहे VU. ओके, आय एम नॉट रिली शुअर आय एम प्रोनाऊन्स रिली राईट ऑर रॉंग, बट काही ना काहीतरी असं नाव आहे त्याचं, VU वगैरे. याचं अल्गोरिदम जे काम करते ना, हे बहुत ही रॉंग पद्धतीने काम करते याचं अल्गोरिदम. याचे जे अल्गोरिदम मध्ये जेवढे काही व्हिडिओज येतात, ऑब्विसली फर्स्ट ऑफ ऑल चायनामध्ये फक्त हे चॅनल चालते आणि चायनामध्ये ही साईट ऍक्सेस होते, बाकी कुठेच ऍक्सेस होत नाही, रिस्ट्रिक्टेड साईट्स आहे. दुसरी गोष्ट आहे की चायनामधलेच लोक
याच्यावर व्हिडिओ अपलोड करतात. ओके, जस्ट लाईक युट्यूब सारखंच आहे. म्हणजे इथे चॅनल्स वगैरे ओपन करून लोक आपापले व्हिडिओ आपल्या इंटरेस्टद्वारे या साईट्सवर अपलोड करतात. व्हीयू ॲपवर, व्हीयू समथिंग आहे काहीतरी. ओके, तर याच्यामध्ये जे अल्गोरिदमची जी पॉलिसी असते तर ते अशा प्रमाणे रिप्रेझेंट झाली आहे की नेहमी असे व्हिडिओज दाखवतात जे चायनाच्या फेवरमध्ये आहे, चायनाची रिलेट करते आणि सगळ्या दुनियेला खाली दाखवते आणि चायना सर्वात जास्त ग्रेट आहे या प्रकारचं अल्गोरिदम त्यांच्या साईट्सवर चालते, जे की बहुत ही गलत आहे. आपण यूट्यूब किंवा इंटरनेट याच्यासाठी बघतो कारण आपल्याला दुनियाची एक खरी इमेज दिसते. ओके, कारण इंटरनेटवर खूप साऱ्या लोकांचे ओपिनियन असते की दुनिया कशाप्रमाणे असते, काय आहे. समजा जर तुम्ही इंटरनेटलाच हॅक करत आहे आणि तुम्ही तुमच्या कंट्रीला बिकम बेटर करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि बाकी सगळ्या कंट्रीला एकदम वाईप आउट करण्याचा प्रयत्न दाखवून राहिले आहे तुम्ही इंटरनेट थ्रू, तर ही सर्वात गंदी गोष्ट आहे, सर्वात बेकार गोष्ट आहे. आणि मला असं वाटते की इंटरनेटचा हा सर्वात बेकार दुरुपयोग आहे बहुत. आणि यामुळे खूप मोठे कॉन्सिक्वेन्सेस होऊन जातात. कारण कसं आहे की इंटरनेट आहे किंवा युट्यूब आहे याचा डायरेक्ट अफेक्ट आपल्या ब्रेनवर होतो. कारण व्हिडिओ हे तुम्ही स्वतःसाठी बघतात. ओके, युट्यूबवर जेवढे काही व्हिडिओज आहे ना, समज जर अशा प्रमाणे अल्गोरिदम समज जर आपल्या युट्यूबवर झालं तर म्हणजे की युट्यूब आहे ते अमेरिकेचं आहे. ओके, अल्गोरिदम आहे अमेरिके थ्रू काम करते, तर यांच्या अल्गोरिदम मध्ये काही पॉलिसी जमली आणि यांच्या पॉलिसी थ्रू असं डिसाईड झालं की अल्गोरिदम मध्ये ओनली अमेरिकेला नेहमी प्रायोरिटी द्यावं ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज. ओके, आणि अदर कंट्रीज इज लाईक रिअली स्मॉल इन फ्रंट ऑफ अमेरिका. ओके, तर अशा प्रमाणे समज जर त्यांनी अल्गोरिदम सेट केलं तर इट विल बी रिअली डिझास्टर. वाय? कारण लोकांना अमेरिकेबद्दल खूप चांगल्या चांगल्या गोष्टी दिसेल आणि पूर्ण दुनियेबद्दल वाईट वाईट गोष्टी दिसेल. त्यामुळे लोक खूप जास्त खूप जास्त बेकार गोष्ट आहे त्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे त्यांनी असं म्हणलं एखाद्या व्हिडिओमध्ये की पाकिस्तान वॉज रिअली नॉट गुड, तर जे लोक ते व्हिडिओ बघतील त्यांना पाकिस्तानबद्दल थोडंसं वाईट वाटेल. ओके, समजा जर काही लोक पाकिस्तानमध्ये राहतील ते मीन कॉमेंट करतील, ते असे म्हणतील का तुम्ही आमच्या कंट्रीबद्दल कसं काय म्हणू शकतात. काही लोक भेतील, काही लोक तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतील. इट इज ऑल दोज थिंग्स हॅपन्ड. यस, कारण अशाप्रमाणे व्हिडिओज आहे किंवा अशाप्रमाणे हे जे अल्गोरिदम सेट करणं आहे हे तुमच्या सरळ माइंडला अफेक्ट करतं. चायना याचा वापर खूप गंदा करत आहे. ओके, त्यामुळे चायनातले लोकांना काही फारसा फरकच पडत नाही की दुनियामध्ये का होत आहे का नाही. यस, एवढा सारा कोरोना फैलवला पूर्ण चायनीज लोकांनी किंवा चायनामधून वगैरे, त्यांना बिलकुल काही कल्पनाच नाही. त्यांना असं वाटते की हा कोरोना वगैरे हा अमेरिकेतून किंवा अदर कंट्रीमधून आलाय. यस, बट चायनामध्ये कम्युनिस्ट सरकार आहे, खूप साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट होते राव. डू ट्रस्ट मी. यस, म्हणजे आपल्याला वाटते की गोष्टी बिलकुल रिअली सिम्पल आहे, बट नो, नॉट ॲट ऑल. ट्रस्ट मी. यस, जेव्हा तुम्ही इंटरनेट थ्रू किंवा या साऱ्या गोष्टी थ्रू जेव्हा तुम्ही समोर समोर जाता तेव्हा तुम्हाला माहित पडते की गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड आहे, बहुत ही जास्त. यस, हे जे तुम्हाला गव्हर्नमेंट करणारी जे सरकार असते हे कोणकोणत्या गोष्टी मॅनिप्युलेट करू शकते तुमच्या. so many things मॅनिप्युलेट करू शकते. ट्रस्ट मी, इट वॉज टू मच. या, तुम्हाला विश्वास नसेल बट इट वॉज रिअली नॉट गुड. यस, काही लोकांना वाटत असेल की हा चलो इट वॉज रिअली नॉर्मल, या कारण एखादी व्हिडिओ आहे त्याचा फारसा काय फरक होऊ शकतो वगैरे वगैरे असं खूप साऱ्या लोकांना वाटत असेल, बट इट इज नॉट. या,
कसं आहे की कोणती गोष्टीचा चांगला वापर पण आहे, त्या गोष्टीचा वाईट वापर पण आहे. डिपेंड करते की तुम्ही चांगला वापर किती चांगल्या लोकांसोबत करताय किंवा वाईट वापर किती वाईट लोकांसोबत करत आहे. सो इट इज ऑल डिपेंड अपॉन दी क्वांटिटी ऑफ द पीपल. ओके. ऑब्विसली काय होते की गलती एक दोघांसोबत केली जाते. ओके. बट चांगलं काम नेहमी 10 लोकांसोबत केलं जाते, कारण तेव्हाच चांगलं काम समोर येते. म्हणजे म्हणजे की समजा जर तुम्हाला आय एम नॉट रिली शुअर राईट एक्झाम्पल फॉर दिस सिच्युएशन, बट आय एम सेइंग इज दॅट की जस्ट लाईक वॉचिंग अ पॉन किंवा फर्स्ट टाइम इंटरॅक्टेड विथ द इंटरनेट. ओके. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इंटरनेट सोबत इंटरॅक्ट झाला, म्हणजे तुम्हाला माहित पडले इंटरनेटवर काय काय असते, तेव्हा तुम्ही इंटरनेटचा गलत वापरच केला. ट्रस्ट मी, तुम्ही त्याचा कधीच चांगला वापर नाही केला असेल. I'm really sure की 99% of 99 people are using internet for really bad. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी शायद पॉर्नच बघितलं असेल, आणि दोज थिंग्स हॅपन. या कारण समजा जर आपण एखाद्या कोणत्या गोष्टीचा गलत वापर करत आहे ना, तर आपण तो गलत वापर खूप लिमिटेड पीपल सोबत करतो. म्हणजे आपण पॉर्न बघत आहे, ते गलत बात आहे, बट आपण ते स्वतः बघून राहिलोय. तर ऑब्विसली जे गलत काम होऊन राहिलंय ते फक्त एका व्यक्तीवर होत आहे. सो फारसा फरक पडत नाही. बट कसं आहे की गलत काम तर होऊन राहिलंय ना, राईट. बट कसं आहे की आफ्टर दॅट हळूहळू आपल्याला इंटरनेट बद्दल माहित पडते की इंटरनेटमध्ये किती चांगल्या गोष्टी आहे आणि आपण काय काय शिकू शकतो. ओके. प्रत्येक गोष्टीची एक स्केल असते. आय एम सेइंग इज दॅट की चायना ज्याप्रमाणे इंटरनेटचा वापर करत आहे, तो त्याचा वापर खूप निगेटिव्ह वापर करत आहे. सो आय एम रेटिंग ऑल दोज थिंग इन टू मायनस समथिंग. या पण ज्याप्रमाणे इकडे अमेरिका, इंडिया किंवा ऑल दोज कंट्रीज मध्ये ज्याप्रमाणे इंटरनेटचा जो वापर होत आहे तो चांगल्या पद्धतीने होत आहे. आता याच्यामध्ये मी असं नाही म्हणत आहे, म्हणजे प्रत्येक कंट्रीमध्ये काही ना काहीतरी किडी असतात, काही ना काहीतरी लोक असतात जे खूप काही करतात. मी सो मेनी थिंग्स, काही चांगले काही वाईट, आय एम नॉट रिली शुअर. बट चायनामध्ये थोड्या गोष्टी खूप जास्त सिरियस आहे. आणि कसं आहे की चायना होल्ड करते ऑलमोस्ट करीब 35% ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. ओके. तो ऑब्विसली याचा नंबर खूप जास्त आहे. तर त्यामुळे काय होते की जेव्हा आपण टोटल ह्युमन पॉप्युलेशन पैकी 35% ऑफ पीपल्स पॉप्युलेशन एक समथिंग रिअली असं म्हणत आहे की चायना इज ग्रेट, तर दॅट इज अ प्रॉब्लेम. कारण तुम्ही समजा जर करीब 2.3 किंवा 3 समथिंग बिलियन पीपल्स असे म्हणत आहे की चायना इज ग्रेट, आणि एकही जण असं नाही म्हणत आहे की चायना इज नॉट ग्रेट, तर हे खूप बेकार गोष्ट आहे. खूप बेकार गोष्ट आहे. कारण कसं आहे की चांगल्या आणि वाईट या दोन गोष्टी असणं खूप जास्त गरजेचं आहे. जेवढी चांगली गोष्ट आहे तेवढा वाईट गोष्टी पण असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कसं आहे की आपण इंडियावाला कधी पण उठून क्रिटिसाइज करू शकतो, आपण आपल्या प्रधानमंत्रीला कधी उठून क्रिटिसाइज करू शकतो. हे आपल्यापाशी स्वतंत्र आहे. आपण क्रिटिसाइज करतो, यस, आणि दॅट इज गुड थिंग. कारण त्यामुळे काय होते की लोकांना माहीत पडते, आणि त्यामुळे काय आहे की लोक डिसाईड करतात की आपल्याला कोणती गव्हर्नमेंट पाहिजे. मी क्रिटिसाइज करतो हे लोकांपर्यंत माहीत कसं काय पडेल? युट्यूब किंवा अनदर सोशल मीडिया ऍप थ्रू पण, इव्हन फेसबुक किंवा वगैरे वगैरे. आता तू असं म्हणता युट्यूब वगैरे हे तर अमेरिकेतलं चॅनल आहे, या आय नो, यस, बट त्यांच्यापाशी फ्रीडम आहे. ते सेट करतात की टार्गेट ऑडियन्स कोणावर द्यायचे आहे वगैरे, त्याप्रमाणे सेट करता येतात. ओके. सो इट वॉज लाईक दॅट की आपण आपल्याकडे स्वतंत्र आहे, आपण कोणत्या गोष्टीची क्रिटिसिझम करू शकतो, अँड दॅट इज गुड थिंग. या काही लोकांना वाईट वाटत असेल, आय नो, बट कसं आहे की समजा जर चायनामध्येच घे, जिथे रिपब्लिक चायना आहे, तिथे काय होतंय की फक्त एकच गव्हर्नमेंट आहे, तर आपण कोणाला क्रिटिसाइज करेल? आणि आपण करूच शकत नाही, कारण तिथे हेच नाही का. समजा जर तू चायनामध्ये गेला आणि त्यांच्या कंट्रीमध्ये असं काहीतरी म्हणलं, डूड लोकल पोलीसवाले येतील,
तुला अरेस्ट करतील, तुला विचारतील तू असं का म्हणलं, का नाही म्हणलं, आणि याच्या अगोदर तू जिथे ते अपलोड केलाय ना ते सगळा कंटेंट तुमचा डेटा डिलीट करून टाकेल. त्यांच्यापाशी ऑथॉरिटी असते. या सो इट वॉज नॉट गुड यार. हे बहुत गलत इस्तेमाल आहे इंटरनेटचा. चायना ज्याप्रमाणे कम्युनिसिझम फैलवून तर नाही राहिला, बट ज्याप्रमाणे तो त्याच्या लोकांसोबत आता समजा जर नाही का चायना या गोष्टीमध्ये या साऱ्या गोष्टी करत आहे, ओके, काही बॉदर नसता, बट समजा तिथे एवढे लोक नसते आणि समजा जर चायना होल्ड करत असता ओनली 2 किंवा 3% ऑफ ह्युमन पॉप्युलेशन, तर काही फारसा फरक नव्हता. या इट्स लाईक बिंग रिअली नॉर्मल. या म्हणजे असं काही फारसं वाटत पण नव्हतं. इव्हन जस्ट लाईक समजा नॉर्थ कोरियामध्ये टाइम झोनच वेगळा आहे, तिथे लोक अनएज्युकेटेड आहे, काय आहे, काही फारसा फरक पडत नाही, कारण नॉर्थ कोरियामध्ये राहतातच किती लोक राहतात, बहुतच कमी लोक राहतात, त्यामुळे वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये याचा फारसा फरक पडत नाही. बट चायना मध्ये समजा जर या साऱ्या गोष्टी होत असेल तर ऑब्विसली बहुत फरक पडतो, कारण इथे बिलियन्स मध्ये लोक राहतात आणि बिलियन्स मध्ये नंबर हे खूप जास्त आहे, कारण नंबर डोंट लाय. सो इट इज टू मच. बापरे, आपण खूप बोललोय, आपण ऑलमोस्ट 1 घंटा बोललोय. बट दिस इज द काइंड ऑफ थिंग्स हॅपन्स इन द टुडेज वर्ल्ड. आय एम नॉट रिअली शुअर की मी याच्यापैकी किती राईट आहे किती रॉंग आहे. मे बी आय वॉज लिटिल बिट ऑफ राईट, मे बी आय वॉज टू मच रॉंग, or should I a little bit of wrong or too much right. आय एम नॉट रिअली शुअर. मी या साऱ्या गोष्टी सांगितल्या बिकॉज ऑफ दॅट की माझ्यापर्यंत या साऱ्या इन्फॉर्मेशन मला माहीत पडल्या आणि त्यामुळे मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत झालेले जे एक्सपिरियन्स आहे आणि मला जे वाटते या गोष्टी थ्रू मी एक्सप्लेन केला. ओके, काही चांगले असू शकते, काही वाईट असू शकते. आय वॉज रिली रॉंग, आय वॉज रिली राईट, आय एम नॉट रिअली शुअर. येस, बट मी माझा पॉइंट ऑफ व्ह्यू इथे मांडण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटते की मला समजा जर माझ्या लेवल 5 वर काम करायचं असेल ना तर मला या गोष्टीवर काम करावं लागेल. चायनाची जी पॉलिसी आहे याला चेंज करणं आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं की चायना इज लाईक अ बिगर एनिमी. येस, खूप मोठा एनिमी आहे आणि लेवल 5 साठी, लेवल 5 कम्प्लीट साठी चायना इज but it's way above in a future. Yeah, right now it's just like current situation, we need to be a focus. So yeah, so whatever it is, so this is it. फारसं मी जास्त बोलत नाही आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड. अशा प्रमाणे आर्टिफॅक्ट एपिसोड अशी इंटरेस्टिंग बनवत जा राहा, तेव्हा कसं बोलण्यातही मजा येते आणि रेकॉर्ड करण्यातही मजा येते, इव्हन ऐकण्यातही मजा येते. This is my artifact episode number 2134. Right now we are at Vadha, Maharashtra. Thank you.